अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म भक्त प्रतिपालक सेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय। आजच्या घडीला सोशल मीडियामध्ये जे येत असतात इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सॲप, ट्विटर, आपल्या घरातली टी व्ही, लॅपटॉप, कॉम्प्युटर आणि ह्या सोशल मीडियामुळे आपलं जे जीवन एकदम त्यांनी गुरफटलेलं आहे। याच्यामध्ये कोणी का होईना सकाळपासून तर रात्री झोपेपर्यंत नुसती स्क्रीनिंग। मग ही नेमकं स्क्रीनिंग याचा कधी विचार केला का आपण की याच्या जीवनावरती आपला किती मोठा दुष्परिणाम होतो ह्या स्क्रीनिंगमुळं? हो ठीक आहे, साहजिक आहे, स्क्रीनिंगमुळं सर्वात जास्त प्रमाणात जग जवळ आलेलं आहे। लाखो किलोमीटर असणारी वस्तू क्षणार्धात बसल्या ठिकाणी आपल्याला सर्व अवेलेबल आहे। पण आपण ह्याच्यातून काहीतरी थोडंफार वेगळं म्हणजे सांगायचं कारण हेच की एक गोष्ट फक्त लिमिटमध्ये ठेवावी सोशल मीडिया। आजच्या घडीला एक लहान लेकरू असतं, ते पण एकदम 1.5 ते 2 वर्षापासून त्याला मोबाईल पाहिजेत, कार्टून। त्याला पण एवढी सवय झालेली असते की ते रडत असतं आणि रडताना ज्यावेळेस त्याच्या हातामध्ये जर मोबाईल दिला गेला तर ते शांत बसतं। आणि त्याचा परिणाम आता तर ठीक आहे आणि याचं सर्व कर्तव्य माझे हात जोडून विनंती पालकांना, आईवडिलांना किंवा वरिष्ठ लोकांना की बा असं लहान लेकरू जर असेल तर त्याच्यापासून सर्वात जास्त प्रमाणात स्क्रीनिंग दूर ठेवावं। कारण ते ज्यावेळेस ते मोबाईलकडे, स्क्रीनिंगकडे, टी व्हीकडे, लॅपटॉपकडे, कॅम्प्युटरकडे ज्यावेळेस ते बघतात तर त्यावेळेस ते आपल्या डोळ्याची पापणीसुद्धा अशी हलत नाही हो। आणि तर त्याच्यामुळं ती जे रेडिएशनचा इफेक्ट जेव्हा असतो जास्त प्रमाणात तो डोळ्यावरती, मग त्याचे डोळेदुखी, डोकेदुखी अशी हे रेडिएशनमुळे जास्त प्रमाणात काय त्याचे परिणाम होत असतात। तर मग कुठंतरी बा हे सोशल मीडियाचे आजच्या घडीला नवयुवक तर कंटिन्यू सकाळी उठल्याबरोबर पहिल्या स्टाईलला आपलं व्हॉट्सॲप बघणार, तिच्यामध्ये स्टेटस बघणार किंवा कोणी काय टाकला हो, दुनियाचं कामच ते हे स्टेटस टाकणं। आणि आपण एवढं बी नाही ना हो, कारण मोबाईलमुळं काय झालेलं आपण आपलं स्वतःला किती टाईम आहे, कारण आपण ज्यावेळेस स्वतःला टाईम निघतो ना फ्री स्टाईल थोडा बा काम झालं बा की शांत आता थोडं बसावं, तर त्यावेळेस आपल्याला काय आठवतो, मोबाईल आठवतो। मग मोबाईल आठवलं की बस पुन्हा डबल मोबाईल म्हणजे आपल्या मनाची दिशा वेगळ्या म्हणजे डायरेक्शन चेंज करणं, दिशा चेंज करणं। मोबाईल हेच एक असं एक आद्यात एक नशा बनलेली आहे। ज्या प्रेमाने एखादा दारू पिणारा व्यक्ती असतो की त्याला दारू पिल्याशिवाय करमत नाही, त्या पद्धतीनं आज नवयुवक पिढी जी अभ्यासू या प्रवृत्तीमध्ये रमायला पाहिजेत आजच्या घडीला, पण ते जास्त प्रमाणात आपलं फेसबुक, व्हॉट्सॲप, कोणी कोणतं स्टेटस टाकलं याच्याकडे जास्त प्रमाणात लक्ष देतात आणि सकाळी उठल्याबरोबर ते पहिलं आपलं मोबाईलाकडे लक्ष। अरे सर्वात प्रथम आपण आपली जीवनाची सुरुवात सकाळी जी करावी ना, योगासन, मेडिटेशन, देवपूजा आणि त्याच्यानंतर बा साहजिक आहे। आणि आजच्या घडीला कामावरती पण घरी आल्यावर सुद्धा हे मोबाईलचं असं झालेलं आहे की घरी जेवण करताना सुद्धा ते मोबाईल बघू लागलेलं आहे। मग हे कुठंतरी थांबावं म्हणजे का प्रत्येक गोष्ट काय लिमिटमध्ये जर असली की ना आपल्या जीवनावरती त्याचा अति जास्त म्हणजे दुरुपयोग होऊ शकणार नाही। तर माझी प्रेक्षकांना विनंती आहे, कृपया करून कमीत कमी मोबाईलचा वापर कसा होईल याच्याकडे सर्वांनी लक्ष द्यावं आणि खास करून लहान मुलाकडं, कारण लहान लेकरांचं वय जे असतं, जे मेंदू जे असतं त्यांची वयाची नवीन त्यांची गोष्ट शिकण्यामध्ये ते एकदम प्रगतिशील असतात लहान लेकरं। त्यांची जी पॉवर कॅप्चरची कॅपॅसिटी असते ती खूप स्ट्रॉंग असते। मग अशा वेळी जर आपण त्यांच्याकडे मोबाईल दिला आणि गलतीनं जर त्या मोबाईलमध्ये जर गलतीनं एखादा चुकीचा व्हिडिओ जर अपलोड केलेला असेल एखाद्या व्यक्तीनं, तर मग ते लहान लेकरू त्याविषयी ते विचार करतात आणि ते मग कंटिन्यू ते विचार करत असतात। मग बघतात आजच्या घडीला गेमिंग वगैरे आणि याच्यामुळं लोक एवढं साक्षात म्हणजे मी इथं मिलिटरी हॉस्पिटलमध्ये असताना सायकॅट्री हॉस्पिटलमध्ये बघितलेलं, तर ते लहान मुलं एकदम जेवणसुद्धा विसरून जातात हो। एवढी त्यांच्या हातात जोपर्यंत मोबाईल देत नाही तोपर्यंत असं वाटतं की त्यांचा श्वास थांबलेला आहे का काय, म्हणून ज्यावेळेस ते मोबाईल आणि ते गेमामुळे एवढं आदत होऊन गेलेली आहे बा, हे कुठंतरी थांबणं आवश्यक आहे। कारण याचा खूप मोठा मानव जातीवर खूप मोठा दुष्परिणाम होऊ लागलेला आहे। आपण म्हणतो फक्त हा मोबाईल आहे, हो मोबाईल आहे, पण त्याचे सर्वात प्रथम दुष्परिणाम बघावे किती खतरनाक झालेले आहेत।
आणि आजच्या घडीला एक कुटुंब असतं, एकत्र कुटुंब असतात, सर्व घरामध्ये बसलेले असतात, पण प्रत्येकजण कोणी टी व्हीमध्ये बिझी असतो, कोणी लॅपटॉपमध्ये, कोणी मोबाईलमध्ये बसलेले असतात, पण ते त्यांच्या मनानुसार ते दुसऱ्या व्यक्तीकडं, खूप दूरच्या व्यक्तीकडे ते जोडलेले असतात. मग हे जे परिवारामध्ये एकमेकात जवळ असून बा मनानं तर एक नाही, कारण याला कारणीभूत आहे फक्त मोबाईल. मग हा मोबाईल कुठंतरी थांबायला हवा. थांबायला हवा म्हणजे काय, फक्त एक मर्यादा ठेवा, घरी आल्याबरोबर, आणि एक लिमिट ठेवावा. झोपण्याच्या अगोदर कमीत कमी 1.5 ते 2 घंटे मोबाईल आहे ना आपल्यापासून दूर ठेवा. काही नाही बघा, याच्या अगोदर पण आपले आई वडील ते लोक पण मोबाईलशिवाय जगले. ठीक आहे, साहजिक आहे, आपलं थोडं फोनावर बोलणं जास्त अर्जंट फोन आलं, पण अति नको. फक्त अति तिथं माती होणार म्हणजे होणार आहे. आणि ही गोष्ट प्रत्येक जणाला समजणं गरजेचं आहे आजच्या घडीला, की बा मोबाईल कमीत कमी असायला हवा, आहे की नाही. आणि याच्यातच माझे 2 शब्द इथं समाप्त करतो. बस हाच आहे की मोबाईलापासून सावधान राहावं,